बांबूपासून सुंदर आणि उपयोगी वस्तू बनवणारा एक कष्टाळू समाज म्हणजे बुरुड समाज. हातांनी विणलेली ही कला पिढ्यानपिढ्या टिकून आहे. ही लोक गावोगावी फिरत गावाच्या बाहेर किंवा वस्तीवर तात्पुरते तंबू ठोकून राहायचे. गावाच्या कडेला वडाच्या झाडाखाली त्यांचा तो कापडाचा तंबू दिसला की मनात एक वेगळाच आनंद व्हायचा. भोवती बांबूच्या पाट्या, सुपंग, डाळगी, करंडे मांडलेली असायची आणि त्या सगळ्या वस्तूंमुळे तो तंबू एक छोटंसं जग वाटायचं. कधी 8-8 दिवस तर कधी महिना तिथेच मुक्काम करायचे आणि बांबू पासून वस्तू बनवण्याचं काम करत असायचे. साधन जीवन, पण खूप कष्ट, आणि त्या कष्टामध्येही एक वेगळीच सुंदरता असायची. आई, मी जेवण झालं की गुरुडंग घेऊन गावात एक फेरी मारून येतो. कोणाला काही बांबूच्या वस्तू हव्या आहेत का, काही ऑर्डर आहेत का ते बघ. पूर्वीच्या काळी गावातल्या प्रत्येक घरात या वस्तूंची गरज असायची आणि बुरुड समाजाचे लोक त्या वस्तू डोक्यावर घेऊन गावोगाव फिरत विकायचे. डाळगी घ्या, करंडे घ्या. किती पडलं हे सूप? 15 रुपये. आणि ही पाटी मजबूत दिसते. ती 20 रुपये. चांगल्या बांबूची आहे. त्यांच्या कष्टातून आणि त्या साध्या बांबूपासून गावच्या जीवनाला एक मोठा आधार मिळायचा. हिरव्या बांबूपासून पाट्या, सुपंग, डाळगी, करंडे अशा अनेक घरगुती वस्तू ते आपल्या हाताने तयार करतात. पाट्या घ्या, सुपा घ्या, डाळगी घ्या, करंडे घ्या, ताज्या बांबूपासून बनवलेल्या वस्तू घ्या. घरकामाला मजबूत आणि टिकाऊ घ्या. किती पडलं हे सूप? 50 रुपये. अरे बापरे, जरा जास्तच वाटतंय. त्या साध्या व्यवहारात फक्त वस्तूंची देवाणघेवाण नव्हती, तर त्या कष्टाळू हातांच्या मेहनतीची कदर होती. हीच होती त्या बुरुड समाजाची साधी, कष्टाची, पण मनाला स्पर्शून जाणारी जीवनकथा. आजही त्या आठवणी डोळ्यासमोर आल्या की ते दृश्य खूप सुंदर वाटतं. फेरी संपली, काही वस्तू विकल्या गेल्या, काही अजून डोक्यावर राहिल्या. हातात कला आणि मनात उद्याची आशा घेऊन कोणी कोणी हे अनुभवले आहे. तुमच्या गावातही असे बुरुड लोक येत असायचे का? तुमच्या आठवणी असतील तर नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या आठवणी वाचायला खूप आवडतील.